आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय आणि आता अब्दुल सत्तार यांनी एक नवं विधान केलंय। आपल्या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या सोबत गप्पा मारताना अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट प्रश्न केला। बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना त्यांनी एक प्रश्न विचारला आणि त्यामुळे सरकारी दौऱ्यात अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिते का असा प्रश्न केला आणि आता त्यावरून मोठा वाद निर्माण झाला। अब्दुल सत्तार हे टीकेचे धनी झाले। त्यामुळे त्यांच्या या प्रश्नामुळे तिथे एकच हाशा पिकला खरा। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर समोर मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं लक्षात येताच अब्दुल सत्तार काहीसे गोंधळले। असं करत त्यांनी सगळं सावरून नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ते बोलून गेले होते आणि व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता। पण अब्दुल सत्तार आणि वाद हे काही नवीन गोष्ट नाही। कसे वाद आतापर्यंत रंगलेत तर कार्यकर्त्यांना लाथानं मारहाणीचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप आहे। आपल्याच कार्यकर्त्यांना शेतकऱ्याला मारहाण केल्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप आहे। ही यादी इथेच थांबत नाही तर अब्दुल सत्तार यांच्याच मुलींनी टीईटीची परीक्षा बेकायदेशीरपणे पास केल्याचा आरोप आहे। अर्थात याच्यावर बरंच स्पष्टीकरण, सरकारी कागद, पुन्हा खरा कागद, खोटा कागद असं बरंच काही झालं। पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी सचिवांशी पंगा घेतल्याबद्दल सुद्धा अब्दुल सत्तार हे वादात सापडले होते। अर्थात हे वाद चर्चा अब्दुल सत्तार यांच्याच संदर्भात सातत्यानं का घडत असते हा एक मोठा प्रश्न आहे। आपल्यासोबत सचिन सावंत जोडले गेलेत, काँग्रेसचे प्रवक्ते। सचिनजी, अशा पद्धतीनं थेट प्रश्न विचारणं म्हणजे हे अनौपचारिक होतं, चेष्टामस्करी होती का गांभीर्यानं बोललेत सत्तार? तो त्यांचा प्रश्न आहे। पहिली गोष्ट अशी की आम्ही तो प्रश्न विचारलाय की ही अतिवृष्टी पाहणी दौरा होता की मध्यसृष्टी पाहणी दौरा होता। याच्यातनं म्हणजे याच्यातनं गांभीर्य किती आहे सरकारचं हे दिसतंय आणि सातत्यानं सगळीकडे आनंदाचे दौरे चालू आहेत, आनंदोत्सव साजरा केला जातोय, परंतु बळीराजा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये, हलाखीच्या अवस्थेमध्ये आहे आणि मग तुम्ही उपचारार्थ लोकांना दाखवण्यासाठी तिकडे जाताय आणि ज्या पद्धतीचं तिथे थट्टा मस्करी चाललेली आहे, ही ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते हे सरकारचं गांभीर्य दर्शवतं आणि ती अत्यंत चुकीचं आहे। आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीची भाषा, अशा पद्धतीच्या विचारांनी शेतकऱ्याचं भलं होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। म्हणजे स्वतः कृषी मंत्री गंभीर नाहीत वेगवेगळ्या विषयात असं वाटतं तुम्हाला? हे सरकारच गंभीर नाहीये आणि तुम्ही एक ठिकाणी पाहताय तुम्ही की ज्या पद्धतीने शहरामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय, दिवाळी साजरी केली जाते, सगळे कार्यक्रमांना जातात माननीय मुख्यमंत्री, गणेशोत्सवापासून नवरात्रोत्सवापर्यंत, परंतु ज्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे एकंदर ते तुम्ही पाहिलं तर लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे। अशा वेळेला आनंदाचा शिधा तुम्हाला एके ठिकाणी वाटावासा वाटतो, परंतु त्या ठिकाणी लोकांच्या संवेदनांना, त्यांच्या भावनांना वाट जेव्हा द्यायची आहे तिथे सरकार तिथे गांभीर्यानं उभं असलं पाहिजे, ते दिसत नाही। आणि त्या ठिकाणी अशी भाषा वापरली जात असेल तर यापेक्षा वाईट काय आहे? ठीक आहे सचिनजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। अपेक्षा आहे की अब्दुल सत्तार स्वतः याबद्दल गांभीर्यानं काही विधान करतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। युवा सेनेचे सर्वेसर्वा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते। नाशिक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली, पण आदित्य ठाकरे यांचा हा दौरा अर्ध्या दिवसाचा दौरा होता, कारण संध्याकाळपर्यंत आदित्य ठाकरे पुन्हा एकदा माघारी परतले आणि हाच अर्ध्या दिवसाचा नव्हे तर खरं तर प्रत्यक्ष शेतातला अर्ध्या तासाचा दौरा पुन्हा एकदा वादात सापडला। प्रशासनाला तातडीनं मदत जाहीर करायला लावू असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना दिलं। खरं उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला इथे पाठवलंय असंही त्यांनी आवर्जून शेतकऱ्यांना सांगितलं, पण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर शिंदे पक्षाकडून घणाघाती टीका करण्यात आली। घोषणा हे एक वेगळं यंत्र झालेलं सरकारचं, अनेक घोषणा झालेल्या आहेत पण कुठेही त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाहीये। मग दहीहंडीत असेल, आता पण शिदांच्या बद्दल असेल, ह्या घोषणा आणि तारखा एवढंच चाललेलं आहे, कुठेही त्याची अंमलबजावणी जमिनीवर दिसत नाहीये। खरं तर कृषी मंत्री असतील किंवा इतर सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन धीर देणं आज गरजेचं आहे। संभाजीनगरमध्ये कोणी राहिलेलं नाहीये यांच्या सोबत, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना डिस्टर्ब करण्याकरता जर तुम्हाला दौरे करायचे होते ना, तर जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती
तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा का नाही दौरे केले हो? त्यावेळी दौरे कोण करत होते? अजित पवार. दौरे कोण करत होते? शरद पवार. दौरे कोण करत होते? सुप्रिया सुळे. अहो, आपण या राष्ट्रवादी करता आपण सत्तेवर होतो का? शिवसेना म्हणून काय केलं तुम्ही? हा माझा प्रश्न आहे त्यांना. वळूयात पुढच्या बातमीकडे. सध्या नोटांवरचे फोटो हा विषय चांगलाच रंगतोय आणि महाराष्ट्रात तर जास्तच रंगतोय. अरविंद केजरीवाल यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकापेक्षा एक फोटो छापण्याची मागणी केली. पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. नोटांवरील फोटोवरून पेटलं राजकारण. भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए. आप पाठोपाठ भाजप नेते सरसावले. जर अशा तस्वीरी येणार असतील तर छत्रपती शिवरायांची का नको, आमच्या बाबासाहेबांची का नको, तर स्वातंत्र्य सावरकर पण असावेत. महापुरुषांसह मोदींचा फोटो छापण्याची मागणी. तर भारताला त्याचं वैभव जे लयास गेलं होतं ते पुन्हा मिळवून देण्याचं काम जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हातून घडत असेल, मग प्रेरणा म्हणून त्यांचाही फोटो यावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांनाही अवसान चढलंय. भाजपचे आमदार राम कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटेवरील फोटो ट्विट केलाय. तसंच त्यांनी केजरीवालांवर टीका केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केजरीवालांनी ही मागणी केल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय. लोकभावना अशी आहे की जर अशा तस्वीरी येणार असतील तर छत्रपती शिवरायांची का नको, आमच्या बाबासाहेबांची का नको, तर स्वातंत्र्य सावरकर पण असावेत. तर भारताला त्याचं वैभव जे लयास गेलं होतं ते पुन्हा मिळवून देण्याचं काम जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हातून घडत असेल, मग प्रेरणा म्हणून त्यांचाही फोटो यावा. राम कदम यांच्याप्रमाणेच आमदार नितेश राणे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली 200 रुपयांची नोट सोशल मीडियावर शेअर केली. मात्र अशी मागणी योग्य नसल्याचं सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी घरचा आहेर दिलाय. छत्रपती शिवरायांचा फोटो आपल्या भारतीय चलनावर दिसावा अशी मागणी किंवा अशी इच्छा मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केली. ही एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक वैयक्तिक मागणी आहे. आपला बहुभाषिक देश आहे, बहुप्रांतांचा देश आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, प्रत्येकाचं दैवत असतं आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत. त्या ठिकाणी योग्य वेळी या देशहितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी अशी गरज भासली तर ते योग्य निर्णय घेतील. अशा प्रकारची फोटोंची स्पर्धा करणं योग्य असं मला वाटत नाही. नोटांवर नेत्यांचा फोटो छापण्याची मागणी करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेही मागे नाहीत. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनीही गौतम बुद्धाचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे हो, त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे, मला असं वाटतं की बाळासाहेबांचा असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्व नाहीये ना, शेवटी हे सरकार ठरवत असतं. भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये पहिल्यांदा तथागत गौतम बुद्धांनी लोकशाही दिली. तसेच तथागत गौतम बुद्ध ही भारताची अस्मिता आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मागणी करत आहे की भारतीय चलनावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो घ्यावा अशी मागणी आम्ही करत आहे. ऐन दिवाळीत अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. मात्र आता त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच राजकीय पक्षांमध्ये जणू चढाओढच लागल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकीय नेत्यांमध्ये कशाचीही चढाओढ लागू शकते. वळूयात पुढच्या बातमीकडे. या दोन आमदार द्वयांमधला वाद याच्यामुळे आता विरोधकांना
राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्याची एक ऐती संधीच मिळाली. मग सर्वच विरोधकांनी या दोघांच्या मुद्द्यावरून सरकारला झोडपायला सुरुवात केली. पाहूयात एक खास रिपोर्ट. राणा कडू वादात विरोधकांची टीका. राणा कडू वादामुळे राजकारण पेटलं. नेत्यांचं एकमेकांना आव्हान प्रति आव्हान. आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. दोन्ही बाजूनं एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हा राजकीय वाद आता विरोधकांच्या निशाण्यावर आलाय. ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणा कडू वादावर ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडूंच्या किती आहेत आमदार संपर्कात? ते 7 असतील, 17 असतील, तर ते त्यांना माहिती. यांचं कसं असतं माहितीये का? प्रेमभंगाचं दुःख आहे की नाही? प्रेमभंगाचं दुःख की मैंने तुम्हें दिल दिया था दिलदार समझकर, तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझकर. तर बच्चू कडू साहेबांनी जे काही त्यांच्यासाठी जे सगळं केलं होतं त्याची काहीच किंमत नाही ठेवली. असं नाही करायला पाहिजे. वाईट केलं. राणा कडू वादाला जवळपास 3 महिने उलटून गेले, मात्र अद्यापही हा वाद काही थांबला नाही. खरं तर दहीहंडीच्या काळात या वादाला तोंड फुटलं होतं. अचलपूरमध्ये रवी राणा यांनी दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात राणा यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका केली होती. तसंच गुवाहाटी दौऱ्यात पैसे घेतल्याचा आरोप कडूंचं नाव न घेता केला होता. त्यानंतर या वाकयुद्धाला सुरुवात झाली. पण आता या वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सत्ताधाऱ्यांमधील या 2 आमदारांच्या वादावरून विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. सत्तेत असलेलं कोणीतरी संवेदनशील आहे. त्याच्यामुळे मी माननीय बच्चू कडूंचे आभार मानते. त्यांनी आरोग्यामध्ये अपंगसाठी इतकं प्रचंड काम केलंय आणि त्यांच्या वेदना आणि त्यांचा संवेदनशीलपणा हा त्यांच्या वक्तव्यामधून दिलाय. मला आनंद वाटतोय की कोणीतरी अजूनही संवेदनशील या राज्यात राजकारणी आहेत आणि सत्तेतले. राणा कडू वाद दिवसेंदिवस चिघळत चालल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय. तर आगामी काळात बच्चू कडू कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिंदे गटातले नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार हे फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं विधान केलंय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी. रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे काही जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दानवे यांचा हा दावा खरंच कोणत्या पार्श्वभूमीवर आहे याची काही जण पडताळणी करतायत. याच वेळेला बोलताना दानवे यांनी पातळी सोडून आदित्य ठाकरे यांनी बोलू नये असा सल्लाही त्यांना दिला. तर खोतकर आणि आमच्यातली कटुता आता संपली असल्याचं स्पष्टीकरण सुद्धा दानवे यांनी दिलं आहे. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला आमच्या गटात घेण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही दोघं एकच आहेत. आता आम्ही सरकार चालवतो आणि आम्हाला सरकार चालवायचं आहे. आता उर्वरित काळ पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या 5 वर्षाला आम्हाला सरकार निवडून आणायचं आहे. त्यामुळं जर कधी उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणणार नाही की शिंदे गटातले माणसं फुटणार आहे, तोपर्यंत त्यांच्याजवळ असलेले जे आमदार आहेत ते पक्के राहणार नाही, कारण ते बी पळण्याच्या तयारीत आहे. आपल्याजवळ असलेले पळू नये म्हणून ही अफवा सोडलेली त्यांनी. त्यामुळे हे काही पळत नाही कुठं. आम्ही कोणावर तुटून पडलेलो नाही. वयाचा एक भाग असतो. त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे जर त्यांनी वक्तव्य केले तर भाजपचा कोणताही नेता त्यांच्यावर तुटून पडण्याचं काही कारण नाही आहे. बोलण्यामध्ये वयाचा एक भाग असतो, सिनियरिटीचा एक भाग असतो. त्यांनी उठावून मोदीजीवर बोलावं, त्यांनी उठावून देवेंद्रजीवर बोलावं. ही पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना कुणाची यावरून या दोघांमध्ये सुरू असलेला वाद आता शाखा कुणाची इथपर्यंत जाऊन पोहोचलाय. कारण आता वेगवेगळ्या शहरांमधल्या शाखा या आमच्याच अशा प्रकारचा दावा बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांकडून केला जातोय. डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये याच दोन्ही गटांमध्ये शिवसेनेच्या शाखेवरून पुन्हा एकदा तू मयमय झाली आणि वाद थेट हमरी तुमरीपर्यंत आला. डोंबिवली आणि नवी मुंबईतल्या तुर्भे इथली शाखा कुणाची यावरून शिंदे आणि
ठाकरे गटात मोठा वाद झाला. शाखा आमचीच असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून करण्यात आला. यावेळेला पोलिसांच्या बंदोबस्तात ही शाखा शिंदे समर्थकांच्या ताब्यात देण्यात आली. या विरोधात आता ठाकरे समर्थक पदाधिकारी हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी शाखेसमोरही आरडाओरडा केला. एवढंच नाही तर न्यायालयात दाद मागू अशी भूमिका घेतली. तर नवी मुंबईतल्या तुर्भे इथल्या शाखेवर सुद्धा शिंदे पक्षाकडून दावा करण्यात आला. यावरूनही वाद झाला. पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि शिवसेनेच्या शाखेवरती नवा फलकही लावण्यात आला. त्याला आक्षेप घेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते इथे पोहोचले. मात्र या जागेचे कायदेशीर कागद दाखवताच त्यांना परत जावं लागलं. सध्या या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हा आमचा पहिल्यापासून आहे. आम्ही इथे कारभार पक्षाचे करत होतो. वर्षानुवर्षे इथेच काम आम्ही करत होतो. सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या कार्यालयात असे आपली शिवसेना पक्षाचे काम असेल आम्ही वर्षानुवर्षे ते काम करत होतो. आता फक्त ही शाखा आपली कायदेशीर आपल्या ताब्यात आलेली आहे. आपण त्याचा रीतसर व्यवहार केलेला आहे. वर्धमान ज्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी आम्ही त्याचं ॲग्रीमेंट केला आणि ती ॲग्रीमेंट करून सेल ॲग्रीमेंट केला आणि ती आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आजचा एवढाच विषय, दुसरा का नाही. आणि इथे आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत आणि करत पण आहोत आणि याच्यानंतरही करणार आहोत. एवढाच विषय आहे. शाखेची परिस्थिती काय होती आपण कधी पाहिलेलं आहे? यापूर्वीची परिस्थिती काय होती? पण ही सर्व नावारूपाला या ठिकाणचं पूर्ण रिनोव्हेशन असेल, या ठिकाणची सर्व देखभाल असेल, ही डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे लोक करत होते. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखा या आमच्या आहेत आणि आमच्या ताब्यात आहेत. आणि जर कोणी उगाचच अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकार आम्ही सहन केला जाणार नाही. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती अतिशय खरपूस शब्दात टीका केली. विषय होता जम्मू काश्मीरचा. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांनी नेहरूंवर जोरदार टीका केली. जम्मू काश्मीरच्या 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काश्मीरच्या धोरणावर टीका केली. 75 वर्षांपूर्वी नेहरूंनी केलेल्या 5 मोठ्या घोडचुकांचे परिणाम भारताला अद्यापही भोगावे लागत आहेत असं रिजिजू म्हणाले. या घोडचुकांमुळेच देशाला फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. काश्मीरची भळबळती जखम अद्यापही कायम आहे अशा शब्दात रिजिजू यांनी आपला संताप व्यक्त केला. आणि आपल्या भाषणाच्या दरम्यान किरण रिजिजू यांनी जो उल्लेख केला नेहरूंच्या 5 घोडचुका, काय म्हणायचं होतं किरण रिजिजू यांना? जुलै 1947ला हरिसिंह यांचा विलिनीकरणाचा प्रस्ताव, या संदर्भात नेहरूंनी योग्य वेळेला निर्णय घेतला नाही. त्याला काहीसा विलंब झाला. पुढे नेहरूंनी राजा हरिसिंगाचा प्रस्ताव सुरुवातीला फेटाळला होता. दुसरी चूक, ऑक्टोबर 1947ला विलिनीकरणाला नेहरूंनी सुरुवातीला टाळाटाळ केली. हरिसिंग त्यांना भेटण्यासाठी आले होते पण त्यांच्यात भेट झाली नाही आणि नंतरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. नेहरूंच्यामुळे काश्मीरच्या 1/3 भागावर सध्या पाकिस्तानचा कब्जा आहे आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. अर्थातच भारतीयांच्या दृष्टीने ही दुःखद बाब आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा, वेगळ्या ध्वजाची गरज नव्हती. याही संदर्भातला निर्णय तत्कालीन नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतला, जो आत्ता अलीकडे बदलण्यात आला. 5वी मोठी चूक, नेहरूंच्याचमुळे काश्मीरचा प्रश्न युनोत गेला. युनोला या सगळ्या वादात आणण्याची गरज नव्हती. भारताचा जम्मू काश्मीर हा पूर्णतः अंतर्गत विषय आणि तो अंतर्गत विषय असल्यानं आम्हीच सोडवणार अशी ठाम आणि आक्रमक भूमिका भारतानं त्या वेळेला घेतली नाही असं रिजिजू म्हणाले. भारत के पहले प्रधानमंत्री स्वर्गीय जवाहरलाल नेहरू जी ने 5 ऐसी बड़ी गलतियां करी, भूल करी, जिसकी एक बड़ी कीमत हमारे देश को और जो कश्मीर के नागरिक हैं उनको चुकानी पड़ी. नेहरूंवर आरोप करणं की नेहरूंमुळे काश्मीरची समस्या बनली हा निव्वळ खोडसाळपणा आहे. याचं कारण म्हणजे ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशाला 50 वर्ष खड्ड्यात घेऊन टाकलेलं आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव
पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा कसं चांगलं आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला कसं तो चुकीचा आहे हे दाखवण्याचा हा पोरकटपणा भारतीय जनता पक्ष आणि RSS करत आहे.